ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सायलीला तिच्या आई बरोबर गणपतीची पूजा करण्याचा मान मिळालेला असतो, त्यामुळे सायली खूप खुश असते. इकडे महिपतने नागराजला सांगितलं असतं की जर प्रिया तुरुंगात सुटून बाहेर आली तर तुझं काय खरं नाही आणि तिच्याकडे असे पुरावेत ना ते आपल्याला बरबाद करू शकतात. तेव्हा ते नागराज ठरवतो की तिच्याकडे जो मोबाईल आहे तो आपण काढून घेतला पाहिजे. आणि ज्यावेळी नागराज सुभेदारांच्या घरी पाया पडायला आलेला असतो आणि पाया पडायच्या निमित्तानं तो पाया तर पडतो आणि तो अश्विनला सांगायला लागतो की काय रे अश्विन, तुझी तब्येत कशी आहे. आणि नागराज सांगायला लागतो की तन्वीची तब्येत बरी नाही, त्यामुळे तिला बाहेर काढण्यात आलं आहे. तेव्हा तो अश्विन बोलायला लागतो की तुम्ही एकमेव जे आहात, तन्वी कशी आहे ते विचारलंय, बाकीच्यांना काय तिचं काय पडलेलंच नाही. तेव्हा नागराज बोलायला लागतो की या सगळ्यामध्ये आता तन्वीने असं का केलं त्याचा आपल्याला शोध घेतला पाहिजे आणि काही झालं तरी आपली तन्वी आपल्याबरोबर असं कसं वागू शकते हेच मला समजत नाही आणि या सगळ्या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे आणि तिच्या रूम मध्ये जाऊन तपासणी केली पाहिजे. रविराज बोलतात की काहीच गरज नाही. तेव्हा ते नागराज बोलायला लागतो जर तिची तुरुंगातून सुटका होत असेल तर आपल्याला पुरावा शोधायला हरकत काय. तेव्हा ते रविराज बोल काय गरज नाही, मी तिचं वकीलपत्र सोडलेलं आहे. हे ऐकल्यानंतर नागराज विचार करायला लागतो आणि बोलतो आता दादाला कसं म्हणू. त्यानंतर तो कल्पनाकडे येतो आणि नागराज कल्पनाला सांगतो की तन्वीच्या रूम मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ना ते आपल्याला शोधायला पाहिजे जेणेकरून तिला आपल्याला बाहेर काढता येईल. तेव्हा कल्पना बोलायला लागते की मला मुळातच या विषयाबद्दल बोलायचं नाही कारण की मी तिला माझ्या आयुष्यातून बाहेर काढलं आहे. हे ऐकल्यानंतर नागराजची चांगलीच पंचायत होते, पण तो अश्विनला सपोर्ट मध्ये घेऊन तिच्या रूम मध्ये जाऊन काहीतरी शोधायला लागतो आणि त्यानंतर रविराज नागराजचा पाठलाग करत त्याच्या पाठी जातात आणि त्याला विचारतात तुला काय काय गोष्टी सापडल्या आहेत. तेव्हा नागराज बोलतो फारसं काही नाही. तर इथे सायली बोलायला लागते की मला मधुबा बोलले होते की माझा फोटो तिच्या रूम मध्ये आहे आणि जर मला तो फोटो मिळाला तर खूप बरं होईल. सायली बोलते की मला माझ्या लहानपणीचा फोटो कसा आहे तो मला पाहता मिळेल आणि त्याद्वारे मला माझ्या आई बाबाचा शोध घेता येईल. त्यानंतर सायली आणि सर्व प्रियाच्या रूम मध्ये शोधाशोध करायला जातात. त्यानंतर रूमचा शोधाशोध होते आणि त्यामध्ये अनेक गोष्टी सापडतात. त्यामध्ये प्रियाचा फोटो असतो, प्रियाच्या वेगवेगळ्या वस्तू असतात आणि मेन म्हणजे प्रियाचं गळ्यातलं लॉकेट असतं. त्यानंतर इथे सायली आणि अर्जुन विचार करायला लागतात की तिथे फक्त प्रियाचा फोटो सापडला, सायलीचा फोटो नाही सापडला, त्यामुळे तो खूप चिंतेत येतो. तेव्हा अर्जुन विचार करतो की ज्यावेळी अश्विन बाहेर जाईल त्यावेळी मी संपूर्ण खोली तपासून घेईन. त्यानंतर इथे रविराज गणपतीची आरती घेतात आणि त्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटतात. त्याच टायमाला सायलीला रविराजांचा धक्का लागतो आणि सायली खाली पडते आणि ज्यावेळी सायली खाली पडते त्यावेळी तिच्या तुळशीपत्र दिसायला लागते. प्रतिमा बोलते हे काय आहे व सायली बोलायला लागते माझ्या पायावर तुळशीपत्राची खून आहे. इथे प्रतिमा बोलायला लागते इथं आपल्या तन्वीच्या पायावरची तुळशीपत्राची खून आहे ना. इथे गोप्य स्फोट होतो. ते प्रतिमा बोलायला लागते तुझ्या पायाखाली तुळशीपत्राची खून कशी. तेव्हा सायली बोलायला लागते ही तर माझी जन्म खून आणि त्यामुळे आता सगळ्यांना धक्का बसतो. पण त्याच टायमाला अश्विनला धक्का बसतो आणि तो बोलायला लागतो सायली तुझ्या पायाखाली तुळशीपत्र असं कसं असू शकतं. इकडे अर्जुन सरपटतो आणि तो बोलायला लागतो आपल्या तन्वीच्या पायाखाली जन्मखून आहे ना. तेव्हा इथे कल्पना सायलीला बोलायला लागते की प्रियाच्या पायावर कधी जन्मखून होती का. तेव्हा सायली सांगते की प्रियाच्या पायावर कधी जन्मखून नव्हती. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना चांगला धक्का बसतो. काय खरं काय खोटं हे ऐकल्यानंतर तिथे असलेला नागराज बोलायला लागतो सायली तू खोटं बोलते, तन्वीच्या पायावर जन्मखून आहे आणि ही जन्मखून दादानी पाहिली आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. तू तिच्याबद्दल असं बोलते, ती आता जेलमध्ये असल्यामुळे तू तिच्या नावाची संपत्ती जमा करायला बघतेस आणि असं जर केलंस तर ते मी खपवून घेणार नाही. नागराजचं हे बोलणं ऐकल्यानंतर कल्पना नागराजला बोलायला लागते की नागराज तुला माहित आहे काय ती तन्वी कशी आहे. इतके दिवस पाहिलं तर सायली खरं बोलते आणि ही तन्वी खोटं. आणि हे जे तन्वीबद्दल सायली बोलली ती खोटं बोललेली नाही कारण की सायली कधीच खोटं बोलत नाही. तो नागराज बोलायला लागतो की दादा काय करतोस, आपण तन्वीच्या पायाखालची जन्मखून पाहिलेली ना. तर इथे रविराज बोलायला लागतं काहीतरी गडबड आहे आणि रविराज बोलायला लागतात की आपण तिच्या जन्मखुनेची नीट व्यवस्थित शहानिशा करायला पाहिजे, ती खरी आहे की खोटी आणि काय झालं तरी तिच्या पायाखालची जन्मखुनेची शहानिशा आताच्या आताच करायला पाहिजे. ते सायली बोलायला लागते की मग प्रिया खोटं का बोलली, तिच्या पायाखाली जन्मखून आहेच नाही आणि इतक्या दिवस ती खोटं बोलली आणि खोटं बोलून सगळ्यांना फसवलेलं आहे. तिने हे का केलं तेव्हा इथे सायलीला काही कळत नाही आणि तिला आठवतं की मधुभाऊने सांगितलं होतं की आश्रमात त्या तन्वीचेच फोटो आहेत, मग माझे फोटो कुठे गेले. मधुभाऊ हे तन्वीच्या फोटो बद्दल बोलत होते का. आणि सायली सांगायला लागते काहीतरी गडबड आहे, या सगळ्या सत्याचा आपल्याला काय शोध घ्यायला पाहिजे. आणि त्याच टायमाला रविराज हे गणपती पुढे हात जोडतात आणि बोलतात की इतके दिवस खोटं नाटक करणारी ती मुलगी माझी नसावी ही मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. रविराज बोलतात की मी आताच्या आता जेलमध्ये प्रियाला भेटायला चाललोय आणि ज्या परिस्थितीत मला ती दिसेल
आणि त्याच परिस्थितीत मला कळेल की काय खोटं आहे काय खरं आहे ते. आणि जाता जाता रविराज विचार करतात की जर प्रियाच्या पायाखाली तुळशीपत्राची खून नाही तर मग सायलीच्या पायाखाली तुळशीपत्राची खून कशी. तेव्हा कल्पना बोलते की मागच्या वेळी जेव्हा मधुबनवर तिने आरोप केला होता ना, आणि तेव्हा सुद्धा मधुबन ओरडून तेच सांगत होते. ते बोलत होते की माझ्या साऊबाळाचा तो फोटो आहे आणि माझ्या साऊबाळाचा तो फोटो आहे. पण आता नागराजने जी झडती घेतली त्याच्यावरून समजतं की सायलीचा फोटो कुठेच दिसला नाही. तेव्हा सायली बोलायला लागते या सगळ्या गोष्टीची मला पण चिंता वाटायला लागली. तेव्हा ते रविराज बोलायला लागतात की काहीतरी घोळ आहे आणि काहीतरी गोष्ट आपल्यापासून लपलेली आहे. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो मला गोष्ट कळली, मी आज तुम्हाला एक सत्य सांगू इच्छितो. आणि मुळातच जेव्हा मधुभवनवर हल्ला झाला त्या टायमाला तिथे अद्वैत पण होता आणि अद्वैतला त्यांनी सांगितलं की सायलीचे आई वडील जिवंत आहेत आणि हीच बातमी सांगण्यासाठी ते बाहेर येत होते. आणि अर्जुन सांगायला लागतो की सायलीच्या आई वडिलांचं आणि मधुभवनच्या मरणाचं यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे आणि सायलीचे आई वडील कळू नये म्हणून यासाठी सगळं त्यांनी केलं होतं. तेव्हा कल्पना बोलायला लागते हे सगळं काम तन्वीचं असू शकतं का. त्याच टायमाला अश्विन बोलायला लागतो काय बोलतेस मम्मा तू. तन्वी तर त्या टायमाला जेलमध्ये होती, मग हे करणार कोण. आणि नंतर पाहिल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा डाऊट येतो. ते नागराज बोलायला लागतो तुम्ही काय टेन्शन घेतो, तुम्हाला फक्त तुळशीपत्र हवंय ना, मग जावा पाहा ते तुळशीपत्र, जावा ना जेलमध्ये, नाही तर ती हॉस्पिटलमध्ये बसेल. आणि हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल ना तिच्या पायाखाली तुळशीपत्र आहे की नाही. तेव्हा रविराज बोलायला लागतात की मी जातो पाहायला, पण तू तिची एवढी बाजू का घेतोय. महिपतला मदत करणाऱ्या माणसाची तुला बाजू घेण्याची गरज का पडली आहे. नागराज बोलतो की तू तिला नाकारलं असलंच तरी ती माझी तिला पुतणी मानतो आणि म्हणूनच मी तिच्या बाबतीत काही चुकीचं होऊ देणार नाही. तेव्हा रविराज एक ठाम निश्चय करतात की एक मात्र ठीक आहे, तन्वीच्या पायाखाली तुळशीपत्र नव्हते, मग सायलीच्या पायाखाली तुळशीपत्र कुठून आलं आणि हे कसं काय. त्याच टायमाला सायली बोलायला लागते की जेव्हा वाढदिवस त्या दिवशी येतो ज्या दिवशी अर्जुन सरांचा अपघात झाला आणि हा येऊ शकत नाही कारण की आणि मधुभाऊने तो फोटो पाहून सायलीचाच फोटो असं सांगितलेला आहे आणि काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्या गोष्टी मधुभाऊच क्लिअर करू शकतील. पण इथे सायलीला विश्वास बसत नाही की आपणच तन्वी आहोत आणि ज्या ज्यावेळी गोष्टी करतात त्यावेळी तिला बऱ्याचशा आठवणी आठवतात आणि त्याच टायमाला तन्वी अर्जुन पळू नको चॉकलेट आणि पूर्णाजी आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवताना सायली लडखडते आणि ती खाली पडते. आणि ती खाली पडल्यानंतर पुन्हा एकदा सगळेजण तिच्या पायाखालचं तुळशीपत्र पाहतात आणि इथे रविराजांना चांगला संकेत मिळालेला असतो. आणि आता एकदा कन्फर्म करायचं म्हणजे प्रियाच्या पायाखाली जन्मखून आहे की नाही, अजून काय काय पुरावे शोधणे. आणि आता रविराज काय काय पुरावे शोधणार आणि आता प्रियाच्या पायाखाली गोंधवलेलं खोटं तुळशीपत्र कसं समजणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.